बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला टेंशन की आंटी को भी मी दाखवलेल्या नकाशाच्या ठिकाणी सावनाच बळी द्या तरच बळी पूर्णत्वास येतील. कोरोना तू कासवाच्या चालीने उमरगावला पोहोचवणार आहेस का? पहिला प्रहर संपायच्या आत हे 2 नरबळी द्यायचे आहेत. फास्ट गाडी चालव. रे कोरोना बऱ्याच ना तू? नाही म्हणजे तब्येत ठणठण आहे ना तुझी? हो. मला काय झालंय? मग काय करतोयस? गाडी बंद करती. ओके वहिनी बस. आता काहीच तास उरलेत. हे 2 नरबळे दिले की चिटकुवा माणसाच्या रूपात येणार आणि प्रिन्सचे दोन्ही हात परत येतील आणि त्या आधी शक्तीचा नायनाटे करते. वहिनी बस. प्रिन्स बॉसचे जर हात गेले नसते ना तर ते पण आज आपल्या सोबत असते. त्यांनी कार चालवली असती आणि मी बाजूला बसून आहे ना सावेत म्हणजे खिडकीतून बाहेर डोकावण्याची हवा तोंडावर घेतली असती. फालतू बडबड कमी करा आणि सतत का त्यांच्या हाताच्या विषयी बोलत असतोस? फास्ट गाडी चालव आणि पोचाव. उद्याच तुझे 2 हात छाटेन मी. एकदा का भद्रानी उरलेले 2 बळी दिले की मग चेटकोबाची ताकद वाढणार. मग त्या आदिशक्तीचा कायमचा निकाल लागणार. तिचा नायनाट होणार. मी त्या आदिशक्तीला माझ्या पाय कांता भद्रा अरे कोणी आहे? पाणी हवंय. भद्रा कांता कुठे गेले सगळे? भद्रा अगं मला पाणी.
जेबा चिटकोबा जेबा चिटकोबा 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 जय बा चिटकोबा जय 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 बा चिटकोबा काय झालं? ज्या आदिशक्तीला तुम्ही संपवायचा विचार करताय तीच एक दिवस तुमच्या पापांचा हिशोब करेल, तुमचा शेवट करेल. गाडी पळव, गाडी अंगावर चढव तिच्या अंगावर. वहिनी बस काय बोलताय तुम्ही? कोरोना तिच्या अंगावर गाडी चढव. नाही नाही वहिनी बस. कोरोना लवकर चढव तिच्या अंगावर. हो वहिनी बस. मी असं एकदम दचकून कसं काय जागा झालो? स्वप्न पाहिलं का मी? शक्ती ठीक असेल ना? मला असं का वाटतंय की मी शक्तीबद्दलच काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं. कॉल करून बघू का तिला? नाही नको, राहू दे. एवढ्या उशिरा कॉल करून उगाच झोपमोड नको करायला तिची. मग मेसेज करू का? मेसेज करून तरी काय उपयोग? एवढ्या रात्री झोपली असेल ती आणि सकाळी उठून परत मी मेसेज का केला एवढ्या रात्री म्हणून काळजी करत बसेल. काय करू मग? शंभू महादेवा, माहित नाही मला अशी अचानक जाग कशी काय आली. जीव खूप घाबरा झाल्यासारखा वाटतोय. सतत शक्तीचा विचार मनात येतोय. ती सुखरूप असेल ना? तिला काही झालं नसेल ना? शंभू महादेवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काहीच वाईट नाही घडू देणार. सगळं चांगलं करशील. तरी तुझ्याकडे एवढंच मागेन की माझ्या शक्तीला सुखरूप ठेव. तिच्यावर तुझं लक्ष असू दे. जय शंभू. शंभू महादेवा, प्लीज
आणखी एक मागणं बघता. उद्या महाशिवरात्र उंबरगावला येणार आहे तुझ्या दर्शनासाठी मी, आणि शक्ती पण असणार आहे सोबत. आता फक्त एकच मागणं माझं तुझ्याकडे, प्लीज उद्या तरी तिच्या मनातलं बोलू दे ना तिने मला. माझ्या प्रेमाचं उत्तर उद्या तरी देऊ दे ना तिने. हा प्लीज प्लीज, फक्त गाल नको लाल करू देऊस. हा काय? ही कशी का आली इथं? हे काय करते एवढ्या रात्री इथे? लाईट बंद कर, लाईट बंद कर. शक्ती, तू इथे काय करतेस तू? ते मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, तिला नोटबुक द्यायला. एवढ्या रात्रीचं नोटबुक? हो, जवळच राहते ती. तुम्ही एवढ्या रात्री कुठे निघाला? मी ते प्रिन्स सरांची तब्येत ठीक आहे ना? ते गाडीत आहेत का? नाही, तब्येत ठीक आहे, ते ठीक आहेत आणि घरी आहेत ते. मी आणि कोरोना जरा बाहेरगावी चाललोय. एवढ्या रात्री? हो, हा, मी येऊ का सोबत? कशाला? तू कशाला? का आमचं काम आहे ना, आम्ही अम्मा आणि अप्पा तुझी वाट बघत असतील. एवढ्या रात्रीच तू एकटी फिरतेस असं चांगलं नाहीये. हा, तू जा, छान आराम कर घरी. हा, चल. वहिनी बस, काय म्हणाली शक्ती? तिला आपल्यावर संशय तर आला नाही ना? आणि ती लहान शक्ती, ती कुठे गेली? मशाळात गेली ती. तू चल, पटकन चल. ही मुलगी गाडीत? मला गाडीत कशी काय दिसते? हा सगळा नक्की भास आहे की खरंच आत्मा आहे? कोरोना, ती शक्ती अचानक मध्ये कशी काय आली? आणि तिने त्या 2 माणसांना पाहिलं तर नसेल ना? पाहिलं असतं ना तर आपले 12 वाजले असते. ती शक्ती मांजर आहे, मांजर, पांढरी मांजर. प्रत्येक कामात आडवी येते. अपशकुनी कुठची? गप्पा बस. अपशकुनी नाही येते, आमच्यासाठी शुभ आहे ती, शुभ. आणि तिच्याबद्दल अजून एक अभद्र शब्द बोललास ना तर तुला नाहीशी करून टाकेन मी. नक्कीच ह्या सगळ्यात त्या आधी शक्तीचाच डाव असणार आणि तिनेच शक्तीला आपल्या गाडीसमोर पाठवलं असेल. वहिनी बॉस, त्या मोठ्या शक्तीचं जाऊ द्या, पण त्या छोट्या शक्तीचं भूत ते मध्येच कुठून आलं? ही सुद्धा त्या आधी शक्तीचीच खेळी आहे. तिनेच त्या शक्तीचं भूत आपल्या समोर आणलं आपल्याला घाबरवायला. पण आपण घाबरायचं नाहीये. ती आपल्या कामात खूप अडथळे आणेल, पण तरी आपण थांबायचं नाहीये. आपल्याला दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या जागेत ह्या दोघांचा बळी द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे. वहिनी बॉस, हे काय आहे? हे जिथे या दोघांचा बळी द्यायचा ना तिथे जायचा नकाशा आहे. चेटकुबाने जसं मला सांगितलं होतं ते तसं बनवून घेतलं मी. आपल्याला हा मॅप फॉलो करायचा आहे. ओ माय गॉड, चेटकोबाचं विशेष नेव्हिगेशन. वाव, झालं तुझा फालतूपणा करून? आता सांगते ना तसं तसं गाडी वळव. हो वहिनी बॉस. चल आता सरळ घे.
अशी काय ती मुलगी? थांबली का नाही? माझ्याकडे बघून हसते काय, मला खुणावून बोलवते काय, पण माझ्याशी बोलत का नाही? आणि लगेच ती गाडीत कशी गेली? भद्रावती मॅमना दिसली नसेल का? मलाच दिसली. कोण आहे कोण ती नक्की? आणि तिचा माझ्याशी नक्की काय संबंध आहे? वहिनी बॉस, चेटकोबाने सांगितलेला मॅप बरोबर आहे ना? काय नाहीतर आपण रात्रभर फिरत बसू चकवा लागल्यासारखा. आणि रात्री अपरात्री रस्त्यावर भूत फिरत असतात. मगाशीच आपण एक भूत बघितलंय आणि एक नाही 2 भूत बघितलेत. कारण त्या मोठ्या शक्तीचं पण भूतच म्हणावं.